एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ती मी उद्धवजींनाच देईल. हा अर्थात नाही, ते कागदांच्या नाही, शब्दांच्याच. आणि मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की मिश्किलपणा असतो, अनेक वेळा सहजतेनं, म्हणजे त्यांची जी काही भाषणाची पद्धत देखील आहे ही देखील अतिशय सहजतेनं बोलण्याची किंवा एखाद्या संवादाची अशा पद्धतीनं ते या ठिकाणी सातत्याने बोलताना आपल्याला दिसतात. अनेक वेळा ते भिडताना दिसतात, खूप जोरदार अटॅक करताना दिसतात, जोरदार प्रतिवाद करताना दिसतात, पण त्यांचा मूळ स्वभाव तो नाही आहे. त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो मला असं वाटतं की थोडा शांत आहे, संयमी आहे, संबंध ठेवण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. पण राजकारणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आवेश आणावा लागतो, त्याप्रमाणे तो आवेश देखील आणताना आपण त्यांना पाहतो. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट निश्चितपणे अशी वाटते की आता या सभागृहामध्ये ते 6 वर्ष होते, कदाचित त्यांनी ठरवलं तर पुढच्या वेळेसही ते 6 वर्ष या ठिकाणी येतील. पण उद्धवजी, आम्हाला या सभागृहात तुमच्या कोट्या कमी ऐकायला मिळाल्या, त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेतला आणि पुढच्या वेळेस पुन्हा आलात तर जरा जास्त कोट्या तुमच्या आम्हाला या सभागृहात ऐकायला मिळाव्यात, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे.